इथे जेव्हा वामन भगवंतांनी बलिराजाच्या पूर्वजांची स्तुती केली, बलिराजा प्रसन्न झाले, ते म्हणाले काय पाहिजे ते मागा, गाय देऊ, सुवर्ण देऊ, हत्ती घोडे रथ काय पाहिजे, ब्राह्मण कन्या देऊ का अन्न पाणी देऊ, जमीन देऊ, घर देऊ, काय पाहिजे ते मागा तुम्ही. तेव्हा इथे वामन भगवंत म्हणतात, राजन, आपले कुळाचार फार मोठे आहे, आपल्या कुळाचा स्वभावच आहे लोकांना देणे, म्हणून मी आपल्याकडे जास्त नाही, फक्त माझ्या पावलांची इतकीच 3 पावले जमीन मी मागतो, मला बाकी काही नको, माझ्या पावलांची इतकी थोडीशी जमीन, असे 3 पावले जमीन द्या. बलिराजा म्हणाले अजून काय देऊ. ते म्हणाले मला अजून काही नको. इथे वामन भगवंत एक सिद्धांत सांगतात. ते इथे सांगतात की आवश्यकतेपेक्षा जास्त दान घेऊ नये, जेवढी आपल्याला आवश्यकता आहेत तेवढाच विषय भोग घ्यावा, विषयांच्या प्रती जास्त आसक्ती ठेवू नये. इथे ते सांगतायत की जेवढी धन आवश्यकता आहे, आता प्रश्न हा आहे की आवश्यकता कोण ठरवणार. आवश्यकता शास्त्र ठरवते, आपले गुरुदेव ठरवतात की आपल्याला आवश्यकता किती आहे. तर आवश्यकतेपेक्षा जो जास्त भोगतो, संग्रह करतो, तो जन्म मरण्याच्या फेऱ्यात सतत जन्म घ्यावा लागतो, त्याला मुक्ती प्राप्त होत नाही, नरक यातना भोगावे लागतात. जो संग्रह करतो पापाचे भागीदारी होतो तो. म्हणून इथे ते सांगतात आवश्यकतेपेक्षा जास्त जो मागतो, भोगतो, संग्रह करतो तो पापाची भागीदारी आहे. पुढे ते म्हणतात की इथे वामन भगवंत सांगतायत सिद्धांत आणि बलिराजा म्हणतायत की तुम्ही हवं ते मागा, आणि इथे ते म्हणाले आवश्यकतेपेक्षा जास्त घेणे योग्य नाहीये. तर बलिराजा म्हणतात की बोलतात तर वृद्धाप्रमाणे आणि बुद्धी तर बालकाप्रमाणे, तुम्हाला नफा आणि तोटा सुद्धा कळत नाही. वामन भगवंतांचे एवढे छोटे छोटे चरण, बलिराजाने विचार केला एवढे छोटे छोटे चरण 3 पावले जमीन म्हणजे किती मिळणार. बोलतात तर वृद्धाप्रमाणे, बुद्धी तर बालकाप्रमाणे, नफा कळत नाही, तोटा कळत नाही. ते म्हणाले कमीत कमी हा तर विचार करा. बलिराजा म्हणतात भगवंतांना कमीत कमी एवढा तर विचार करा, तुमच्या समोर 14 भुवनांचा स्वामी आहे, तुम्ही कोणाला मागताय ह्याचा तरी विचार करा. तुमचे एवढे छोटेसे चरण, 3 पावले जमीन किती आहे ना, माझी इज्जत काय राहील मी एवढीशी जमीन दिली तर. इतकंच नाही की लोक काय म्हणतील, लोकांना तोंड दाखवू शकणार नाही मी एवढीशी जमीन तुम्हाला दिली तर. मी तुम्ही म्हणले तर 14 भुवनांचा स्वामी आहे, तुम्हाला द्वीपांचे द्वीप देऊ शकतो, 1 लोक मागितले तर 1 लोक देऊ शकतो, आणि तुम्ही 3 पावले जमीन मागताय. तुमच्यासाठी नाही तर कमीत कमी माझ्यासाठी तरी मागा. तुम्हाला पुष्कळ 3 पावलांपेक्षा जास्त नकोय, तुम्हाला त्याची आवश्यकता नाहीये, परंतु माझ्याकडे बघून तरी मागा. मी तर 14 भुवनांचा स्वामी आहे, 3 पावले जमीन मी कसं देऊ. मी तर 1 लोक देऊ शकतो, द्वीपांचे द्वीप देऊ शकतो, माझ्याकडे बघून तुम्ही मागा. भगवंत म्हणाले नको, मला फक्त 3 पावले जमीन दे, बाकी मला काही नको. तेव्हा बलिराजाने सांगितले ठीक आहे, तुम्हाला 3 पावले जमीन पाहिजे ना, एवढे मोठे मोठे असुर आहेत, त्यांच्या पावले मोठे मोठे, त्यांच्या पावलांच्या मापाने 3 पावले जमीन देतो. तुम्हाला 3 पावले जमीन पाहिजे ना, त्यांच्या मापाने घ्या. तुमचे एवढे छोटे छोटे चरण, 3 पावले जमीन किती मिळणार एवढीशी, त्यापेक्षा माझ्याकडे एवढे मोठे मोठे असुर आहे, बघा कुठल्या असुराच्या पावलांनी देऊ, मोठी जमीन मिळेल. तेव्हा भगवंत अजून एक सिद्धांत देतात. ते म्हणाले जो 3 पावले जमीन मध्ये संतुष्ट नाही ना, तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सतत तो अडकतो, वारंवार त्याला जन्म घ्यावे लागते. आपल्याला प्रश्न पडतो ना, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त कधी होणार. भगवंत इथे सांगतात ज्याच्या जीवनात संतुष्टी नाही त्याला वारंवार जन्म घ्यावे लागते. मुक्ती वर गेल्यावर मिळत नाही, मुक्ती इथं मिळते. संतुष्टी जे भाग्याने मिळते त्यामध्ये संतुष्ट राहता आलं पाहिजे.
आणि जी व्यक्ती संतुष्ट नाही ना त्याला वारंवार जन्म घ्यावे लागणार. आणि कधीपर्यंत? जोपर्यंत आपल्या जीवनात संतुष्टी येत नाही तोपर्यंत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपण फिरत राहणार, जोपर्यंत आपल्या जीवनात संतुष्टी येत नाही. आणि ह्याच्या आधी काय सिद्धांत दिला वामन भगवंतांनी? आवश्यकतेपेक्षा जास्त भोग जो भोगतो, संग्रह करतो, तो सुद्धा जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये सतत फिरत राहतो. या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी सिद्धांत सांगितला. ते म्हणाले आवश्यकतेपेक्षा जास्त धन स्वीकारू नये, आवश्यकतेपेक्षा जास्त भोग भोगू नये, विषयांमध्ये आसक्ती ठेवू नये आणि त्या आहे त्यामध्ये संतुष्टी राहावी. जे आपल्याला भाग्याने मिळते, मग ती पत्नी असो, धन असो, घरदार असो, संपत्ती असो, पुत्र कन्या, जे काय आपल्या भाग्याने मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो संतुष्ट राहील तो सुखी होईल आणि तो जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होईल. मग जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हे हळूहळू जीवनात उतरवले पाहिजे. इथे सिद्धांत इतका महत्वाचा आहे की हे सिद्धांत आहे आपण स्वतः आचरणात आणले पाहिजे. वरून आपण किती बदल करतो ह्याला महत्व नाहीये, जास्त महत्व आतून किती फरक पडते आपल्यामध्ये. आपण जीवनात किती उतरवले, आपल्या जीवनात संतुष्टी आहे का, आवश्यकतेपेक्षा आपण भोग भोगतोय का, विषयांमध्ये आपली आसक्ती आहे का, हे जास्त महत्वाचं. तसं पाहिलं ते 300 रुपयात धोती कुर्ता येतो, कंठी येते. 300 रुपयात गोपी ड्रेस पण येतो. वरून जर बदल करायचा असेल तर 300 रुपयात गोपी ड्रेस घातला आणि 300 रुपयामध्ये धोती कुर्ता आणि कंठी घातली तर झालं. पण वरून बदल केला पण आतमध्ये जर संतुष्टीच नसेल तर उपयोग काय? 300 रुपयात माणूस बदलतो पण वरून, आतून जर बदल घडवायचा असेल तर त्याला भागवताची आवश्यकता आहे. बोला राधे राधे. गुरुदेवांची आवश्यकता आहे. समजून घेतले पाहिजे. मला काही जणांनी प्रश्न असा विचारला की गुरु नसेल तर मंत्र कुठला जप केला पाहिजे. तर इथे त्यांनी काय केलं पाहिजे की एखाद्या शुद्ध भक्ताच्या आश्रयाखाली राहून जप केला पाहिजे. शास्त्रानुसार त्यांनी सांगितले कलियुगात एक महामंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा महामंत्राचा जप केला पाहिजे. कली संतर उपनिषद मध्ये हा मंत्र सांगितला आहे. गुरु असो किंवा नसो हा मंत्र जप केला पाहिजे. अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. हा महामंत्र साधारण नाहीये, हा कलियुगातला महामंत्र आहे. बोला राधे राधे. तर इथे भगवंत सांगतायत की जे भाग्याने मिळतं त्यामध्ये संतुष्ट राहायला पाहिजे. भगवंत म्हणतात 3 पावले जमीन मध्ये जो संतुष्ट नाहीये त्याला अखंड ब्रह्मांड जरी दिलं ना तरी तो संतुष्ट राहणार नाही. त्याला एक द्वीप दिलं तर तो दुसरा द्वीप मिळवण्याच्या मागे लागेल, दुसरा मिळवला तर तिसरा मिळवण्याच्या मागे लागेल. असं करत करत संपूर्ण ब्रह्मांड जरी दिलं ना तरी तो कधीही संतुष्ट राहणार नाही. जो 3 पावले जमिनीत जो संतुष्ट नाही तो ब्रह्मांड दिलं तरी संतुष्ट कधीच होणार नाही. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की मला फक्त 3 पावले जमीन द्या. इथे बलिराजा म्हणतायत लोक काय म्हणतील, लोक म्हणेल मागणारा बालक आहे, हा तर राजा आहे, राजाला कळायला नको. तर राजाला एवढं मोठी संपत्ती आहे, 14 गुणांचा स्वामी आहे, द्वीपच्या द्वीप देऊ शकतात, पाहिजे तेवढे लोक देऊ शकतात. बालकाला कळत नव्हतं, राजाला तर कळत होतं ना, लोक काय म्हणतील. तेव्हा भगवंत म्हणाले की आपण तर दान देण्यात महान आहेत, परंतु मी संतुष्ट आहे. मी 3 पावलं जमीन मध्ये सुखी आहे, मला फक्त 3 पावलं जमीन द्या आणि ते माझ्या पावलांच्या मापाने पाहिजे. इथे बलिराजाने विचार केला की एवढं सांगण्याचा प्रयत्न केला. तर बलिराजाचा सिद्धांत काय ते तुम्हाला सांगते की बलिराजाचं म्हणणं असं आहे की जो माझ्या दारात येतो, जे भिक्षुक येतात, जे याचक येतात, माझ्या दारात आलेले व्यक्ती एवढं धन प्राप्त व्हावं की त्यांनी दुसरीकडे मागता कामा नये. त्यांचा सिद्धांत हा आहे की प्रभू तुम्ही 3 पावलं माझ्याकडे मागेल, मग नंतर तुम्ही दुसरीकडे मागायला गेल्यावर ते काय म्हणेल की तुम्ही राजा पलीकडे जाऊन तुम्ही पुन्हा माझ्याकडे आले मागायला,
म्हणजे बलीने तुम्हाला संतुष्ट केलं नाही। बलीचे ही सिद्धांत आहे की जो माझ्याकडे येईल तो संतुष्ट व्हायला पाहिजे, पुन्हा कुठे जायची आवश्यकता पडली नाही पाहिजे। माझ्याकडे आल्यानंतर तुम्ही माझ्याकडनं घेतल्यानंतर तुम्ही कधी याचक होता कामा नये, तुम्ही संतुष्ट व्हावे, हे बलीचा सिद्धांत आहे। म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही माझ्याकडे मागा, की पुन्हा तुम्ही दुसऱ्याकडे मागायची आवश्यकता पडणार नाही। म्हणून ते म्हणतात 3 पावले जमिनीत तुमचं काय होणार आहे, पुन्हा कधी ना कधीतरी तुम्ही दुसरीकडे जाऊन मागणारच। मग बलीचे हे सिद्धांत आहे की आतापर्यंत बलीने ज्यांना ज्यांना दान दिले ते पुन्हा याचक झाले नाही, ते दानी बनले, एवढं दान दिले बलीने। म्हणून ते म्हणतात 3 पावले जमिनीत काय होणार नाही, तुम्ही कधी ना कधीतरी दुसरीकडे जाईल, माझी काय इज्जत राहणार आहे, म्हणून ते समजवत आहेत। परंतु भगवंतांचा हट्ट नाही, मला 3 पावले जमीन पाहिजे माझ्या मापाने। बलीने विचार केला, एवढासा बालक आहे, फायदा तोटा काय कळत नाही, हट्टीपणा, एवढा हट्ट बालक आहे, ठीक आहे जाऊ दे, एवढी इच्छा आहे तर मी संकल्प करतो। एवढं बलीने समजवण्याचा प्रयत्न केला। भगवंत म्हणाले नाही, मला 3 पावले जमीन दे, बाकी काही नको। बलीने संकल्प केला। संकल्प केल्यानंतर असुरांचे गुरु जे आहे शुक्राचार्यजी आले। बलिराजाने जेव्हा संकल्प केला 3 पावले जमीन देण्याचा, त्यांनी विचार केला बालक हट्ट आहे, बालक हट्टी आहे, ऐकणार नाही। बलिराजाने संकल्प केला आणि तेवढ्यात बलीचे जे गुरु आहे, असुरांचे गुरु शुक्राचार्यजी, ते तिथे उपस्थित झाले। शुक्राचार्यजी उपस्थित, आता आपण बरेच जणांनी अशी कथा ऐकली की शुक्राचार्यजी थांबवतात आणि कमंडलू मध्ये ते प्रवेश करतात, मध्ये काठीने त्यांचा डोळा फुटतो, हे चुकीचं आहे। कुठल्याही शास्त्रामध्ये हे वर्णन नाहीये, भागवत मध्ये सुद्धा वर्णन नाहीये ह्याचं, आणि वामन पुराण मध्ये सुद्धा नाहीये, कुठल्याही ग्रंथामध्ये ह्याचा हा विशेष नाहीये, हे चुकीचं आहे। आता आपण भागवताचा आधार घेऊन, भागवतामध्ये काय लिहिलंय शास्त्राचा आधार घेऊन बोलूया की इथे शुक्राचार्यजी शिष्याची परीक्षा घ्यायला येतात आणि शुक्राचार्यजी तेच करतात जे भगवंतांनी आज्ञा दिली आहे, भगवंतांच्या इच्छेनुसार ते करतायत। शुक्राचार्यजी गुरु आहेत, ते आपल्या शिष्याचे यश वाढवण्यासाठी करतायत, जे करणार आहे ते आपल्या शिष्याचे यश वाढवण्यासाठी करणार आहे। इथे ते म्हणतात हे बली हे भगवंत आहेत, कश्यपजींचे पुत्र म्हणून ते अवतरित झाले, देवतांचे कार्य संपन्न करण्यासाठी ते अवतरित झाले, हे तुझ्याकडून स्वर्ग घेतील आणि इंद्रदेवाला देतील। हे बली हे हरी आहे, भक्तांचे दुःख हरण करणारे आहे, त्याचप्रमाणे हे भक्तांचे सर्वस्व हरण करणारे हरी आहेत। हे तुझ्याकडनं स्वर्ग घेतील, इंद्रदेवाला प्रदान करतील। तरी तो स्तब्ध। इथे शुक्राचार्य सांगतायत, अरे मूर्ख, तुला कसं कळत नाही, हे बली तुला कळत कसं नाही, हे भगवंत आहे, कश्यपजींचे पुत्र आहेत, हे तू जर सर्वस्व दिलं ना तर तुझा स्वतःचा आणि ह्या सगळ्या असुरांचा निर्वाह कसा होणार, हे दैत्यांसाठी योग्य नाहीये। तू संकल्प करतोयस पण हे योग्य नाहीये, दैत्यांसाठी योग्य नाही, समाजासाठी योग्य नाही। तुला कळत कसं नाही, तू स्वतःचा आणि या असुरांचा निर्वाह कसा करणार। इथे शुक्राजी समजून सांगतायत, शुक्राचार्यजी इथे पुढे ते सांगतायत की हे बली, तू 3 पावलं देण्याचा, 3 पाऊल जमीन देण्याचा जो संकल्प केलाय ते हे भगवंत आहेत। 3 पाऊल जमीन तू देऊ शकत नाही, 2 पाऊल जमीन घेतल्यानंतर 3रं पाऊल तू देणार कुठून। हे भगवंत आहेत, 2 पाऊल जमिनीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड ते व्यापतील, ते भगवंत आहेत, 3रं पाऊल तू देऊ शकणार नाही, तुला नरक यातना भोगावे लागेल। इथे शुक्राचार्यजी गुरु आहेत आणि गुरूंचं कार्य काय की शिष्याने नरकात जाऊ नये त्यासाठी प्रयत्न करणे, हे गुरुदेवांचं कार्य आहे। बोला राधे राधे। इथे शुक्राचार्यजी सांगतायत की हे भगवंत आहे, कश्यपजींचे पुत्र म्हणून ते अवतरित झाले, हे भगवंतांचे कार्य संपन्न करण्यासाठी अवतरित झाले। तू जो संकल्प केलाय 3 पावले जमीन देण्याचा, तू 3 पावले जमीन देऊ शकणार नाही, तुला नरक यातना भोगावी लागेल।
गुरुदेवांचं कार्य हे आहे की शिष्यांना नरकातून वाचवणे. इथे ते शुक्राचार्यजी काय करतायत, नरकातून वाचवण्याचा प्रयत्न करतायत. ते सांगतायत आणि आपल्या शिष्याचे यश वाढवतायत आणि ते जे करतायत भगवंतांच्या आज्ञेने करतायत. ते म्हणतात की तू जो संकल्प केलाय ते तू थांबव, तू त्यांना सांग, तू संकल्प केलाय तू तो संकल्प मोड, परंतु तू हे दान देऊ नकोस, तू हे संकल्प पूर्ण करू शकणार नाही, तुला नरक यातना भोगावी लागेल. तेव्हा बलीने सांगितले मी नकार कसा देऊ, मी खोटे कसे बोलू. तर इथे गुरुदेव म्हणतात हे बघ बली, तू 3 पावले जमीन देऊ शकत नाही, म्हणून तुला नरक यातना भोगावी लागेल. आणि इथं खोटं बोलला तरी तुला नरक आहे, तुला दोन्हीकडनं नरक आहे. पण इथे शुक्राचार्यजी नीती सांगतात. नीती, रीती आणि प्रीती हे 3 गोष्टी आहेत. बाहेरच्या व्यक्तींबरोबर आपण जे व्यवहार केला पाहिजे ना ती नीती आहे. आपल्या परिवारांशी जो व्यवहार केला पाहिजे ती रीती आहे. आणि गुरुदेव आणि भगवंतांशी जे काय नातं असतं, गुरुदेव आणि भगवंत आपल्याशी, म्हणजे आपण भगवंतांशी गुरुदेवांशी प्रीतीने व्यवहार केला पाहिजे. आपण काय करतो, उलट करतो. प्रीतीने परिवाराशी करतो, शास्त्र नीतीने करतो, सगळं उलट करतो. तर बाहेरच्यांशी जेव्हा व्यवहार करतो ते नीतीने, परिवारांशी करतो तेव्हा रीतीने, आणि भगवंत आणि गुरुदेवांशी जेव्हा व्यवहार करतो ते प्रीतीने केले पाहिजे. आता इथे शुक्राचार्यजी नीती समजून सांगतायत. इथे ते सांगतायत की अरे बली, तू जरी खोटं बोलला, स्वतःसाठी खोटं बोलला तर हे तुला पाप लागणार नाही. इथं ते सांगतायत की बली, तू जे दान देतोय तू सर्वांचा विचार कर. सगळं सर्वस्व दान दिल्यानंतर हे असुरांचं कसं होणार, इथे निग्रह कसा होणार. इथं ते सांगतात शुक्राचार्यजी एक सिद्धांत सांगतायत, नीती सांगतायत की दान जी कमाई केली आहे 5 भाग केले पाहिजे दानाचे. पहिला भाग धर्मासाठी 20%, दुसरा भाग आपले यश वाढवण्यासाठी, तिसरा जो भाग आहे तो इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा बिझनेस असेल तर बिझनेस वाढवण्यासाठी केला पाहिजे, आणि धनाचा चौथा भाग आहे तो कामनापूर्तीसाठी, आणि 5वा भाग जो आहे स्वजनांसाठी. मग ते पुत्र माता पिता असू दे, जे स्वजन आहेत त्यांच्यासाठी. तर त्यांनी 5 भाग सांगितले करायला. तर आपल्या कमाईतले 20% हे धर्मासाठी उपयोगी, धर्मासाठी, दान धर्मासाठी केले पाहिजे. तर या प्रकारे त्यांनी समजून सांगितले की बली तू सर्वस्व देतोय, या पद्धतीने दान दिले पाहिजे. पुढे ते सांगतायत की बली तू संकल्प केलेत, तू ते संकल्प मोड. तेव्हा त्यांनी सांगितले मी खोटे कसे बोलू. तेव्हा शुक्राचार्यजी म्हणतात चांगल्या गोष्टीसाठी खोटे बोलले तर पाप लागणार नाही. तर इथे शुक्राचार्यजी बलिराजाला सांगतायत तू संकल्प मोड, खोटे बोलला तरी चालेल. इथे बलिराजा विचारता मी खोटे कसं बोलू. ते म्हणाले खोटं बोलले स्वतःच्या कल्याणासाठी, खोटं बोलले तरी चालेल. आपले जर प्राण संकटात असेल तर खोटं बोलले तरी चालेल. तर ते म्हणाले की कोणत्या परिस्थितीत, बलिराजा म्हणतात कोणत्या परिस्थितीत. तेव्हा इथं शुक्र नीती सांगतायत की 5 गोष्टीमध्ये खोटं बोलले तर चालेल. पहिली गोष्ट, पत्नीशी थोडेफार खोटे बोलले तर चालेल. आता प्रश्न पडेल पत्नीशी खोटं बोलायचं म्हणजे अधर्माने वागायचं का. तर जेव्हा श्रीकृष्ण भगवंत रुक्मिणी मातेला म्हणाले की रुक्मिणी तू माझ्याशी विवाह केला, काय बघून केला, इतकं छान तुला स्थळ आलं होतं, शिशुपालची विवाह होणार होता आणि तू माझ्याशी विवाह केलास. तुला बघ मी माझं रूप कसं आहे, एक तर मी सावळा, आणि माझं इतिहास पाहिला तू, माखन चोरी करत मी, आणि मी रणांगण सोडून गेलेला आहे आणि तू माझ्याशी विवाह केला. बघ रुक्मिणी अजूनही वेळ गेली नाही. असं म्हटल्यानंतर रुक्मिणी मूर्छित झाली. तेव्हा भगवंतांनी पाहिले, ती धडाम खाली पडली. भगवंतांनी तिला उठवले, म्हणाले रुक्मिणी अगं काय झालं. अगं मी चेष्टा करत होतो तुझी,
आणि तू खरंच मनावर घेतलंस? भगवंत म्हणाले की कुटुंबात थोडीफार चेष्टा चालते, मी तुझी चेष्टा करत होतो. तर ही चेष्टा म्हणून खोटे बोलले. तर खोटे बोलायचं म्हणजे काय की पत्नीशी खोटं बोलणे म्हणजे पत्नीचे मन दुखवण्यासाठी नाही, तर एक चेष्टा म्हणून खोटे बोलू शकतो. पुढे त्यांनी सांगितले दुसरं, दोन परिवारांचं मिलन होत असेल तर आपल्या सत्य बोलण्याने दोन परिवारांचं मिलन होत नसेल तर ते सत्य कधी बोलू नये. त्यानंतर तिसरं, बिझनेसमध्ये थोडंफार खोटं चालेल, पण 100 रुपयाची वस्तू 800 रुपयाला विकणं हे खोटं बोलण्यासारखं आहे. 100 रुपयाची वस्तू 150 पर्यंत ठीक आहे. खोटं किती बोलायचं ह्याला लिमिट आहे. डाळ एवढं खोटं बोलायचं नाही, मिठा एवढं खोटं बोलायचं, अगदी मिठा एवढं. चौथा आहे स्वतःचा प्राण संकटात असेल तर. आणि पाचवा आहे गाय ब्राह्मण यांची जर हिंसा होत असेल तेव्हा खोटं बोलायचं. पण हे खोटं बोलताना त्यांनी काय सांगितलंय की इथं कुठेही स्वार्थ नाहीये. इथं त्यांनी काय सांगितलंय की डाळी एवढं खोटं बोलायचं नाही, मिठा एवढं खोटं बोलायचं. तर इथं ते सांगतायत की बली, तुझे प्राण संकटात आहे. जर तू 3 पावले जमीन देण्याचा संकल्प केलाय तर हे भगवंत आहेत, ते भगवंतांना तू 3 पावले जमीन देऊ शकत नाही. तर तू स्वतःचं प्राण संकट आहे म्हणून तू खोटे बोलू शकतो, तुला पाप लागणार नाही. आता बली विचार करू लागले, शांततेने विचार करू लागले. एका बाजूला भगवंत, एका बाजूला गुरुदेव,